महाकवी डॉक्टर सुधाकर गायधनी म्हणजे साहित्य क्षेत्रातील एक दैदिप्यमान तारा असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. खरं पाहिलं तर नागनगरीचं भूषण असलेल्या या व्यक्तिमत्वाला शब्दांकित करणं महाकठीण. तथापि कवी प्राध्यापक घनश्याम गायधनी यांनी केलेला हा एक प्रयत्न. गीतरचना कवी प्राध्यापक घनश्याम नामदेवराव गायधनी, संगीत आणि स्वर संदीप गुरमुळे, निवेदन गोविंद सालपे, ध्वनिमुद्रण स्वरनिनाद क्रिएशन्स, विठ्ठलनगर, नागपूर. नागपुरी सावनेर खापेकर, नागपुरी सावनेर खापेकर, महाकवी गायधनी सर. पहा चमकले ते जगभर हो, पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. जी जी रजी जागर महाकवीने सुंदर नागनगरीत. केला जागर महाकवीने सुंदर नागनगरीत. लेखणीचे होई दिव्य दर्शन, लेखणीचे होई दिव्य दर्शन, महाकाव्याच्या स्वरूपात. शतशः मानूया आभार, करुनी भव्य सत्कार. जी जी रजी पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. केली किमया महाकवीने बनून साहित्य प्रियकर. केली किमया महाकवीने बनून साहित्य प्रियकर. बनले साहित्याचे धनी, बनले साहित्याचे धनी, पहा महान साहित्यकार. मुजरा करूनी महाकवींना करूया जय जयकार. जी जी रजी पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. कविता असते सदैव लढकी, ती तर आन बान शान. कविता असते सदैव लढकी, ती तर आन बान शान. रसिक देती साथ, रसिक देती साथ, पाहुनी साहित्याचे वान. मराठी साहित्याची शान डॉक्टर गायधनी सुधाकर. जी जी रजी पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. साहित्याचे धनी जगले त्यागी खडतर जीवन. साहित्याचे धनी जगले त्यागी खडतर जीवन. समर्पणाचे जीवन जगता, समर्पणाचे जीवन जगता, प्रिय लेखनीचे ध्यान. त्यागवृत्तीने बनले सारे साहित्य सुंदर मनोहर. जी जी रजी पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर.
लेखणीवर हवे कौतुक फार, चमत्कारी लेखणीवर हवे कौतुक फार. भाग्यवान नागपुरी जन, भाग्यवान नागपुरी जन होत आहे दर्शन सुकर. ध्यानस्थ तपोनी महाकवी सेवेत सौदैव यानी फार. जी जी रजी पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. पहा चमकले ते जगभर, मराठी साहित्य कोहिनूर. जी जी रजी.